एक 2 मिनिटाचं स्किट करून जातो, कारण हल्ली माझं नवीनच आहे. याचा येर लागलाय सगळ्यांना, म्हणजे सगळी मोबाईलची येरी झाली. बरोबर आहे. म्हणजे रेंज नसली ना, रेंज तर असं वाटतंय काय मरतंय का काय माणूस. म्हणजे रेंज नसली तर धावतो तर आहे बघ, आहे इकडं रेंज असेल बघ, इकडं रेंज असेल बघ, आहे बघ. आणि हल्ली पाहुणा जेलं व चाय नाही इचरू, पाहुणा जेलं व काय इचरताव, वायफाय हाय, वायफाय हाय. म्हणजे वायफाय असेल ती श्रीमंत, म्हणजे बदललं सगळा. बरोबर. याच्यावरचे एक 2च मिनिटं बोलतो आणि बघ आपली रजा घेईन. अरे दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला, दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला. अन मोबाईल घेऊन रातभर जागून व्हावाचा काही नाही भला, आणि मोबाईल घेऊन रातभर जागून व्हावाचा काही नाही भला. अरे दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला, आणि मोबाईल घेऊन रातभर जागून व्हावाचा काही नाही भला. कारण या मोबाईलने आपली भाषा बदलली. भाषा कशी झाली बघा. भाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हबी, भाऊस झाले ब्रो. भाऊसांना आपण काय बोलायचो, दादा, भाऊ, अण्णा, भाई. आता काय बोलतात, ब्रो, हॅपी बर्थडे ब्रो, हॅपी बर्थडे ब्रो. म्हणजे कुत्री कशी भुकतात ब्रो, अशी अवस्था झाली. भाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हबी. म्हणजे पहिला हंबा घरून बांधलेला असायचा, आता हंबी आला, हंबी. नवऱ्यानं हबी बोलतात. आणि ती नुसती दिवसभर मी अँड मी हॅपी, मी अँड मी हॅपी, मी अँड मी हॅपी, मी अँड मी हॅपी. और फोटो काढतात. अरे देवा देवा देवा, कारण मोबाईल आलाय ना आपल्या आता. भाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हबी, बहिणीस झाली सिस. काय बहिणीसला बोलायचं आपण, बाय आली, बाय आली, बाय आली, आमची बाय आली, बाय आली, बो आली, बो आली. आपली भाषण जरा जास्त सुधारलं तर ताई बोलायला लागलो, ताई आली, ताई आली, ताई आली. आत्ताची बोरा सिस, सिस. म्हणजे आवाज पुरुषी येते का मंगारशी येते त्या समजा नाही. सिस पटत असेल तर जोरदार टाळ्या. अवस्था इतकी वाईट, आपली ओरिजिनल भाषा सोडली. बहिणीस झाली सिस आणि पोरगी झाली बेबी. अरे लागलाय येर कसलं येथेर, येऱ्यांचा बाजार झाला. लागलाय येर कसलं येथेर, येऱ्यांचा बाजार झाला. आणि मोबाईल घेऊन रातभर जागून व्हावाचा काही नाही भला, आणि मोबाईल घेऊन रातभर जागून व्हावाचा काही नाही भला. अजून यातल्या 2 ओळी. नवरा व्हॉट्सअपवर अन बायको FB वर, नवरा व्हॉट्सअपवर अन बायको FB वर. खोटा खोटा या जग अन संसार डब घाईवर. खोटा खोट, कारण व्हॉट्सअप आलाय ना हल्ली. आपण जवरी बसलो ना, प्रत्येकाचे जो व्हॉट्सअप आहे. म्हणजे त्या का बघताव ना त्याच आम्हाला समज नाही का कोणचा आवर मेसेज येतात. कारण माझ्या आईस मला काय सांगायची माहिती आहे, बाबा ही कवटाची कोंबडी आहे ना, हिने कवड घातला का हिला सोर. मग तोपर्यंत मला काय ती कोंबडी खाली, ती टोकरी खाली ती कोंबडी ढाकलेली असायची. ती 15 वेळा मी उपटून बघायचो, घातलाय का कवाट नाही, घातलाय का कवाट नाही, घातलाय का कवाट नाही. ती कोंबडी बसलेली असायची. अरे घालू दे. बरोबर. तसाच आपण व्हॉट्सअप बघतो. आलाय का मेसेज नाही, आलाय का मेसेज नाही, आलाय काय जातात ते बाबा बाबा. सकाळची काश्मीर मध्ये फुला फुलत नसतील, आवरी व्हॉट्सअपवर फुलतात. आणि औरो मेसेज देवा देवा. विचारवंतांची काय गरज नाही. सकाळचा औरो मेसेज येतात. माणसाने जीवनात यशस्वी व्हायचा असेल तर 2 गोष्टींचा त्याग केला पाहिजे. एक म्हणजे अहम आणि दुसरा म्हणजे स्वयं. मना काय समजला नाही. मी त्याला परत पाठवला, बोल काइंडली एक्सप्लेन, मला जरा स्पष्ट कर. बोल मना तरी काय समजलाय. आला त्या तुला फॉरवर्ड केला. या फॉरवर्ड करण्याचे नादा दिवसभर कामाला लावले नाही मोबाईलने आपल्याला. बरोबर. नवरा व्हॉट्सअपवर आणि बायको FB वर. खोटा खोटा या जग आणि संसार डब घाईवर. अरे लागलाय येर कसलं येथेर,
येऱ्यांचा बाजार झाला, लागलाय येर कसलं येथेर, येऱ्यांचा बाजार झाला आणि मोबाईल घेऊन रातभर जागून व्हावाचा काही नाही भला. मी याला वाईट बोलत नाही, हे चांगलंच आहे, बरोबर. कारण जेव्हा कोरोना आला होता तेव्हा शाळा या मोबाईलनीच आपल्या घरी आणली होती. वाईट नाही आहे, कारण वेळ फार खाल्ला याने, वाकडी झाली मान. वेळ फार खाल्ला याने, वाकडी झाली मान, नाती झाली ठार, याचे राहिले नाही भान. मोबाईल मध्ये घुसले लहान थोर सान, मोबाईल मध्ये घुसले लहान थोर सान आणि साध्या सरळ सोप्या आयुष्याची यांनी केली फार घाण. पटत असेल तर जोरदार टाळ्या. आपण बोलतच नाही. हल्ली माझा कार्यक्रम बघताना अर्धी त्यान घुसलीन का त्याचं चालू दे, चालतं इथं. म्हणजे आपण कुठल्याही बाबतीत काय कॉन्सन्ट्रेट करायला मागतच नाही. गाड्यांची ऍक्सिडेंट एवढी वाढली या मोबाईलमुळेच वाढली, दुसरं काय कारण नाही आहे. आणि मी शेवटी एवढंच सांगतो की ह्याच्यामध्ये हे वाईट नाही. जेवढी आपण आपसगली माझे आग्रे बांधव बहिणा सर्व ऐकता त्यांना औरच सांगतोय काय, या समुद्र मंथनासारखं आहे. यांशी अमृत पण करता येत आहे ना, यांशी विष पण करता येत आहे. यान छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती हाय, यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हाय, यान बिझनेस कसा करायचा हाय, यान नोकरी कशी मिळवायची हाय, यान ढिंगचॅक पूजा हाय. आपण काय बघायचा ते आपण ठरवायचा. मी आज आलो या ठिकाणी, मला बोलण्याची संधी दिली. फक्त एवढंच आहे की सोनालेकर भिवंडीकर या मोबाईल मधून अमृतच बाहेर काढतील एवढी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा याल तर असाल घेऊन नक्की येऊ पूर्ण माझ्या संचासहित. आज मी एकटाच आलो या ठिकाणी आणि तुमचा सगळ्यांचा उत्साह आणि एवढं सगळं वैभव बघून पुन्हा एकदा विशुभाऊ म्हात्रे आणि सोना पाटील आणि सगळे कार्यकर्ते सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद संजीवन म्हात्रे साहेब. तर या ठिकाणी 033-0 या क्रमांकाची 4 व्हीलर गाडी कोणाची असेल तर आपण गाडीची संपर्क साधा. ती गाडी त्वरित बाजूला करायची आहे. या ठिकाणी विलासजी भोईर साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. आर्यन जुकर आणि प्रियांशी हे चिमुकले आपल्या समोर सादर करत